हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी बाबू आसरड्डी सर, गणित निदेशक ITI सोलापूर. रेड्डीज अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण ट्रिग्नॉमेट्री ह्याचे पाठीमागे 2 पार्ट्स आपण पाहिले, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की ट्रिग्नॉमेट्री ह्याचे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये काटकोन त्रिकोणामध्ये कोणतीही एक बाजू आणि एक कोन जर दिला असेल तर उरलेल्या बाजू आणि कोन ह्यांच्या किमती काढता येतात. फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण पाहिलं की कोणत्याही त्रिकोणामध्ये 2 बाजू एक कोन अथवा 2 कोन आणि एक बाजू जर दिल्या असतील तर उरलेल्या बाजू आणि कोन यांच्या किमती काढता येतात. हे झालं सेकंड ॲप्लिकेशन. आणि थर्ड ॲप्लिकेशनमध्ये आपण पाहणार आहोत आज की एखादं उंच असं बिल्डिंग आहे, मनोरा आहे, टॉवर आहे, पर्वत आहे, त्यांची उंची ही आपल्याला प्रत्यक्ष मेजरिंग टेप किंवा फूटपट्टी हे न लावता कॅल्क्युलेट करून आपण अगदी तंतोतंत ॲक्युरेट हे आपण सांगू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नॉमेट्री. हे आज आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पहा, आजचा जो पार्ट आहे तो हाईट अँड डिस्टन्स असा आहे. हाईट अँड डिस्टन्स, उंची आणि अंतर असं त्याला म्हणतात. परीक्षेमध्ये मित्रांनो, आत्तापर्यंत माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे 23-24 वर्षात की मॅक्सिमम वेळा ह्या पार्टवरती प्रश्न हे पडलेले आहेत. बऱ्याच वेळा हा जो पार्ट आहे ह्याला आपण हाईट अँड डिस्टन्स असं म्हटलेलं आहे. हाईट अँड डिस्टन्स, हाईट अँड डिस्टन्स. ओके, हाईट अँड डिस्टन्स ह्याला उंची आणि अंतर असं आपण म्हणतो. ओके, ह्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा ह्या थर्ड पार्टमध्ये, हे थर्ड ॲप्लिकेशन आहे, लक्षात घ्या, हे थर्ड ॲप्लिकेशन. ह्या थर्ड ॲप्लिकेशनमध्ये हाईट अँड डिस्टन्स हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम बऱ्याच वेळा फक्त टॅन रेशोचाच उपयोग होतो. टॅन रेशो, टॅन्जंट रेशो. टॅन म्हणजे काय आपण लिहिलेलं आहे, टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा. टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा. ह्या एकाच रेशोचं 90% ह्या रेशोचा उपयोग होतो. कशामध्ये? ह्या हाईट अँड डिस्टन्समध्ये. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट पाहण्या अगोदर काही ह्याचे टर्म्स आहेत, त्या टर्म्सकडे आपण थोडं लक्ष देऊया. पहिलं टर्म आहे उन्नत कोन म्हणतात. ह्याला अँगल ऑफ इलेवेशन म्हणतात. दुसरं अधः कोन किंवा अवनत कोन. त्याला अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. हे 2 टर्म्स आहेत. पुढे अपेक्स. अपेक्स म्हणजे वरचा शिरोबिंदू. आणि चौथं बेस. बेस म्हणजे पाया. ओके, त्याला म्हणतात. हे असे काही टर्म्स आहेत. ह्या टर्म्सकडे लक्ष देऊया. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे सम्स आहेत ते सम्स सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बरंचसं मदत होईल. ह्या हाईट अँड डिस्टन्समध्ये थिओडोलाइट नावाचं हे एक मशीन असतं. त्या मशीनच्या द्वारे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे, मला आठवतं, थिओडोलाइट
नावाचं हे यंत्र आहे, मशीन असतं. त्या मशीनच्या सहाय्याने अँगल सेट करता येतं. किती अँगलचा तो शिरोबिंदू आपल्याला स्पष्ट दिसतं, ते आपल्याला त्यात म्हणजे त्यात सेट करता येतं. ठीक आहे. ह्या पायापासून किती लांब आपण आहोत किंवा किती लांबून आपण त्या पायाकडे चालत चाललो, हे आपल्याला अंतरही मोजता येतं. फक्त आपल्याला उंची काढण्यासाठी हे टर्म्स लक्षात घ्या, अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे ह्या थिओडोलाइटमध्ये खालून वर सेट करणे, म्हणजे खालून वर पाहणे, सेट करणे किंवा पाहणे. ओके, इथं वाटलंच तर लिहा खालून वर. ओके, आपण पाहताना वर पाहतो, वर. एखादा 4 मजली बिल्डिंग आहे, त्या 4 मजली बिल्डिंगच्या वरच्या टेरेसकडे आपल्याला पाहायचं आहे. आपण मान वर करून पाहतो, त्याला अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. ओके, खालून वर पाहणे. आणि अधक कोन म्हणजे अवनत कोन, अँगल ऑफ डिप्रेशन. आपली साईट ही 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्रीवरती असते. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे बरोबर खाली. आपण ऑलरेडी एखाद्या चौथ्या मजल्याच्या 4 मजल्याच्या टेरेसवरती आहोत आणि खाली एक कार आहे, त्या कारकडे आपण पाहतोय. म्हणजे आपली नजर कशी असते, खाली असते अशी. ओके, अँगल ऑफ डिप्रेशन वरून खाली. इथं मी लिहितो, वरून खाली पाहणे. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे खालून वर पाहणे. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अधक कोन किंवा अवनत कोन म्हणजे वरून खाली. ह्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणा आणि ह्याला एई अँगल ऑफ इलेव्हेशन, खालून वर पाहायचं आणि ह्या खालून वरून खाली. आणि ही आपली जी साईट असते ती 0 डिग्री. तिथून आपण किती अँगलने वर पाहिलं ते अँगल ऑफ इलेव्हेशनमध्ये येतं. आणि इथून आपण खाली किती अँगलने खाली आपण नजर खाली करून पाहिलेलं आहे, दृष्टी, साईट, ते अँगल ऑफ डिप्रेशन असतं. ठीक आहे, हे सर्व समजलं. अपेक्स म्हणजे वरचा बिंदू, अगदी शिरोबिंदू. आता एखादं झाड आहे, झाडाचं अगदी वरचं शिरोबिंदू बघायचं आहे. किंवा एखादं उंच किल्ल्याच्या अगदी बुरुजावरती झेंडा असतो. ओके, त्या झेंड्याचं आपल्याला वरचं टोक बघायचं, अगदी टॉपमोस्ट, त्याला अपेक्स म्हणतात. आता ऑलरेडी आपण एका किल्ल्याच्या बुरुजावरती आहोत, उंच असतं. तिथून आपण त्या किल्ल्याच्या पायापासून काही अंतरावर एखादं समजा झाड आहे किंवा एखादं शॉप आहे, एखादं दुकान आहे, त्या दुकानाकडे पाहायचं आहे. तर वरून आपण खाली पाहतो. त्या किल्ल्याच्या पायापासून ते किती अंतरावरती आहे किंवा ते जे ठिकाण आहे, ते शॉप असेल किंवा ते जे स्पॉट असेल, त्या स्पॉटपासून आपला किल्ला याचा पाया ते किती अंतरावरती आहे हे मोजतात. ठीक आहे, हे सर्व जे डिस्क्रिप्शन आहे ते राईट अँगल ट्रायंगलमध्ये येतं. आणि तुम्हाला हे माहिती आहे की कोणतं हे बिल्डिंग असेल, टॉवर असेल, मनोरा असेल, पर्वत असतील, हे सर्व जमिनीला परपेंडिक्युलर म्हणजे जमिनीला 90 अंशात म्हणजेच काटकोनातच आहेत असं गृहीत धरावंच लागतं. भले एका बाजूला कलंडलेलं असतील, पण त्याचा जो इमॅजिनेशन जो पॉईंट आहे तो जमिनीला परपेंडिक्युलरच आहे. परपेंडिक्युलर म्हणजे लक्षात येतं का, पहा, जमिनीला बरोबर 90 अंशातच आहे असं आपल्याला समजावं लागतं, अज्यूम करावं लागतं. ह्याचे काही गणित आहेत, ते सोडून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारे विचारतात.
हे त्रिकोण आहे, नव्वद अंशात आहे. फॉर एक्झाम्पल हे त्रिकोण कसं आहे, हे ते झाड आहे. ओके, दिसलं तुम्हाला, हे झाड आहे. इथं एक फळ आहे असं आपण समजा, फ्रूट आहे. फॉर एक्झाम्पल हे जॅक फ्रूट आहे, जॅक फ्रूट फणस आहे. इथं हे फणस लागलेलं आहे. फणस हे झाडाच्या खोडालाच लागतं, राईट, स्टेमला. इथं आहे. इथे आपण थिओडोलाइट हे यंत्र सेट केलं आणि इथून आपण त्या फ्रूटकडे, जॅक फ्रूटकडे आपण पाहिलं, खालून वर पाहिलं आपण. ह्याचा जो इमॅजिनरी लाईन आहे इथून बरोबर परपेंडिक्युलर जमिनीवरती, हे जमीनच आहे. इथून आपण ड्रॉप केला, सरळ काटकोनात आला, इथं पडला, असं आपण हे समजायचं असतं. इथून आता हा जो अंतर आहे, हे अंतर आपल्याला मोजता येतं, कितीही लांब असू दे. हे अंतर समजा 20 मीटर आहे, 20 मीटर. खालून आपण मोजला थिटा, हे आहे समजा 45 डिग्रीज, 45 अंशाचा कोन मिळाला आपल्याला. ह्या पॉईंटपासून हे जे जॅक फ्रूट आहे किंवा हे जे फणस आहे, त्या फणसाकडे मी पाहिलं तर तिथे इमॅजिनरी ट्रायंगल तयार झालं, तिथे इमॅजिनरी काटकोन त्रिकोण तयार झाला. आत्ता मी जसं काढलं हे, इथून खाली जर ड्रॉप केला तर बरोबर जमिनीला 90 अंशात हे मिळून जाईल. इथून ह्या पायथ्यापासून 20 मीटर अंतरावर हे यंत्र सेट केलं. इथून ह्या फणसाकडे पाहिलं, खालून वर पाहिलं, अँगल ऑफ इलेव्हेशन तुम्हाला मिळाला 45 अंशाचा कोन. तर तुम्हाला परीक्षेत काय विचारतात की जमिनीपासून हे जे फणस आहे त्या झाडाला किती मीटर अंतरावरती आहे हे विचारतात. हे मी जे आत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं, हे जे डिस्क्रिप्शन आहे एका प्रश्न रूपात तुम्हाला देतात. बऱ्याच वेळा हे ह्या पद्धतीने ड्रॉइंग काढून देतात, अथवा फक्त रायटिंगमध्ये हे तुम्हाला प्रश्न विचारतात, तेव्हा तुम्हाला इमॅजिनरी हे ट्रायंगल काढावं लागतं. हे एच आहे. स्मॉल काढा किंवा कॅपिटल काढा, व्यवस्थित लिहा. एच फॉर हाईट. आता पहा, हे 90 डिग्री आहे, हे उंची एच आहे, हे इथून हे डिस्टन्स आहे 20 मीटर्स, हा अँगल आहे 45 डिग्रीज. आत्ता मला सांगा, तुम्हाला हे काटकोन त्रिकोण मिळालेलं आहे. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू आहे, एक कोन आहे. सुरुवातीला आपण पाहिलं, पहा फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे पार्ट फर्स्टमध्ये, की काटकोन त्रिकोण असेल, त्या काटकोन त्रिकोणामध्ये कोणतीही एक बाजू, एक कोन जर दिला असेल तर बाकीच्या दोन बाजू आणि कोन यांच्या किमती काढता येतात. हे तुम्हाला सांगितलं आहे, आठवतं का पहा. आणि हे काढण्यासाठी आपण साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट ह्या रेशोचा उपयोग आपण केला. आता पहा, इथे तुम्हाला उंची काढायला सांगितलं आहे, कर्णाचा काही संबंधच नाही. ह्यांना जर आपण नावे दिली ए, बी आणि सी, ए बी ह्याला काटकोन त्रिकोणाचा पाया म्हणतोय आपण. बी सी ह्याला त्या काटकोन त्रिकोणाची उंची म्हणतोय. ए सी ह्याला आपण काटकोन त्रिकोणाचं कर्ण किंवा हायपोटेनस असं आपण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये
एक्स ए सी हे जे हायपोटेनस आहे, हायपोटेनसचा उपयोग आपल्याला ह्या ठिकाणी नाहीच आहे. म्हणजे काढायचं कारणच नाही, काढायचं विचारलेलंच नाही. आपल्याला विचारलं काय, उंची एच बी सी. आता मला सांगा, हा अँगल माहिती आहे, ह्या अँगलच्या जवळचं लगतचं कोण हे माहिती आहे, सॉरी लगतचं कोण नाही, लगतची बाजू लक्षात घ्या. हा अँगल आहे 45 डिग्री, ह्याच्या लगतची बाजू ए बी हे माहिती आहे. ह्या कोणासमोरची बाजू हे तुम्हाला काढायचं आहे. कोणासमोरची बाजू त्याची किंमत काढायची आहे. कोणालगतची बाजू तुम्हाला दिलेली आहे आणि हा कोण दिला आहे. कोणासमोरची बाजू आणि कोणालगतची बाजू ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत कन्सिडर करण्यासाठी. मग ह्यासाठी साइन, कॉस आणि टॅन ह्यापैकी कोणतं रेशो हे सूट होतं ते आपण पाहूयात. 3 मेजर रेशोज आपण पाहिलं. साइन थिटा, साइन थिटा म्हणजे कोणासमोरची बाजू भागिले कर्ण. आता कर्ण माहिती आहे का, माहीत नाही, त्यामुळे कर्ण सोडा. हे कर्ण जर आपल्याला काढायची गरजच नाही. इथे कोणासमोरची बाजू काढायचं आहे, म्हणजे कोणासमोरची बाजू पण माहीत नाही आणि कर्णही माहीत नाही, म्हणजे साइन थिटा वापरता येत नाही. कॉस थिटा बघा, कोणालगतची बाजू, कोणालगतची बाजू आहे आणि कर्ण. कोणालगतची बाजू माहिती आहे पण कर्ण काढायचं. कर्ण माहिती आहे का, माहीत नाही, पण इथे कर्ण काढायची गरज आहे का आपल्याला, नाही, ते विचारलेलंच नाही आहे. आपल्याला फक्त उंची विचारलेलं आहे, म्हणून आपण उंचीकडेच लक्ष देऊयात, म्हणजे हे पण उपयोगात येत नाही. आता राहिलं टॅन. टॅन थिटा म्हणजेच काय, कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू, अपोजिट साइड बाय ॲडजसंट साइड. अपोजिट साइड बाय ॲडजसंट साइड. आता हा अँगल दिलेला आहे, ह्याच्याबरोबर अपोजिट साइड कोणासमोरची बाजू बी सी हे काढायचं आपल्याला. ॲडजसंट साइड हे दिलेलं आहे, हे पण काढता येतं. आणि थिटा, अँगल थिटा हे पण माहिती आहे, म्हणजे टॅन थिटा हे एकमेव तिथं रेशो सूट होतं. हे तुम्हाला समजण्यासाठी हे सर्व डिटेल्समध्ये मी सांगतोय. पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व विचारात घ्यायची गरज नाही. मॅक्सिमम पहिल्यांदा नजर टाकायचं टॅन रेशोवरती. हे पुस्तक म्हणजे तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको, गोंधळ व्हायला नको. मी आता डायरेक्ट टॅन थिटा हे वापरलं आहे. कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू. अपोजिट साईड आहे किती इथं, अपोजिट साईड इथं मी लिहितो टॅन थिटा. टॅन थिटा किती आहे, 45 डिग्रीज. कोणासमोरची बाजू बी सी, लगतची बाजू ए बी. ठीक आहे, इथं लिहितो मी, याच्या पुढेच टॅन 45, पुन्हा एकदा लिहा टॅन 45 अंश बरोबर बी सी म्हणजे काय, एच भागिले ए बी म्हणजे किती आहे 20. ए बी किती आहे 20. टॅन 45ची किंमत असते 1. गेल्या वेळेस मी तुम्हाला चार्ट हे ते सर्व काढून दाखवलेलं आहे, आठवतं का बघा. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट. 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. साईनची किमती हे वाढत जातात, कॉसची किमती हे कमी होत जातात, टॅनची किमती हे वाढत वाढत अगदी इन्फानाईटपर्यंत जातात. हे सर्व तुम्हाला काढून दाखवलं. त्याच्यातनं पहा, टॅन 45ची किंमत आहे 1 असते. मग h/20. 1 म्हणजेच हे 1/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा.
1/1 व्यवस्थित लिहा जरा, म्हणजे कन्फ्युजन करून घेऊ नका. 1/1 बरोबर h/20. तिरकस गुणाकार करा. 1 गुणिले h म्हणजेच h बरोबर 20 गुणिले 1 म्हणजेच 20. इथं मीटर्स दिलेलं आहे म्हणून हे इथं h देखील मीटर्समध्येच निघालं. उंची ही आपण प्रत्यक्ष न मोजता म्हणजे फूटपट्टी न लावता कॅल्क्युलेट करून आपण काढू शकलो. ह्या प्रकारे हे आपल्याला सोडवता येतं. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल पहा. इथं पुन्हा एकदा पहा. दुसरं एक्झाम्पल पाहण्या अगोदर काय काय केलं की इमॅजिनरी ड्रॉइंग हे आपल्याला काढायचं आहे. इथं ट्रीचं दिलेलं आहे. कदाचित एखादा टॉवर देतील. बेस टॉवर जे आहे ते बरोबर ग्राउंडला परपेंडिक्युलर्स उभा आहे असं आपण समजायचं असतं. आणि तिथून बरोबर परपेंडिक्युलर जिथे येतं तिथे पॉईंट मिळवा. तिथून हा पॉईंट हे जोडा, हे जोडा, हे जोडा, काटकोन त्रिकोण तुम्हाला मिळेल. इमॅजिनरी काटकोन त्रिकोण. आणि पुढे जे काही दिलेलं आहे ते सर्व तिथे पुटअप करा आणि जे मिसिंग साईड आहे ते सोडवा. पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्या ठिकाणी एक उंच असं टॉवर आहे. जमिनीला टॉवर हे जे आहे जमिनीला 90 अंशातच उभं असतं. इथं वर हा अपेक्स आहे. अपेक्स म्हणजे शिरोबिंदू. जमिनीच्या एका पॉईंटवरून ह्या शिरोबिंदूला पाहिलं किंवा उलट आपण विचार करू. ह्या शिरोबिंदूवरती आपण थांबलोत आणि तिथून ह्या जमिनीवरती असलेल्या एक झाड आहे आणि त्या झाडाच्या काय म्हणतात ह्याला बुंधा म्हणतो ना आपण, पायथा, बेस. ह्या बेसकडे पाहिलं. कसं पाहणार आहे आपण? अँगल ऑफ डिप्रेशन. हे तुम्हाला नीट समजण्यासाठी तुम्ही आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकता. ॲरो कसा आहे पहा. वरून आपण खाली पाहिलेलं आहे. तो अँगल कितीचा मिळाला? 30 किंवा 40 अंशाचा मिळाला असं आपण समजा. आता हे 40 अंश कसं? हे तर 0 डिग्री. इथून खाली त्यांनी पाहिलं ना, हे 40 अंश. बरोबर आहे का? आपण सरळ पाहतो तिथून आपण खाली पाहिलेलं आहे. ऑलरेडी हा टॉवरवरती आहे. तिथून खाली पाहिलं. आता हा कोन जर 40 अंश असेल तर हा देखील कोन 40 अंशाचाच असणार आहे. आपण भूमितीमध्ये शिकलोत की एखादा त्रिकोण असेल किंवा लाईन्स, पॅरलल लाईन्स असतील, त्याला जर एखादा लाईन हे छेदत असेल तर इथला हा कोन आणि इथला हा कोन समान असतं. ओके नाही? त्यानंतर इथला हा कोन x आणि हा x हे समान असतात. विरुद्ध कोन हे समकोन, हे विरुद्ध कोन देखील समान असतात. त्या पद्धतीने हे दोन पॅरलल लाईन्सच आहेत. हे आणि हे इमॅजिनरी लाईन, हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत आणि त्या दोन्हींना हे लाईन हे
क्रॉस केलेला आहे. त्यामुळे हा कोन आणि हा कोन, विरुद्ध कोन हे सारख्याच मापाचे असतात. हे 40 असेल, हे पण 40 असणार आहे. समजा ह्या इमॅजिनरी पॉईंटपासून हे अंतर आहे 100 मीटर. तर ही जी व्यक्ती आहे जमिनीपासून किती अंतरावरती उभी आहे ते तुम्हाला विचारतात. आता मी जे बोललेलो आहे त्या बोललेल्यानुसार इथं काटकोन त्रिकोण हे तयार झालं. आता आपण सोडवा. कसं सोडवायचं आपण पाहिलं. साईन आणि कॉस हे दोन्हींचा उपयोग शक्यतो होत नाही. इथं इमॅजिनरी ट्रायंगल तयार झाला. ह्यांना नावे द्या ए, बी आणि सी. बी सीला एच असं नाव दिलेलं आहे. ओके. ह्या ए बीला, ए बीचं अंतर आपल्याला माहीत आहे 100 मीटर. बी सी हे किती आहे ते काढायचं आपल्याला, उंची. टॅन ए डिग्रीज, टॅन ए इथं टॅन ए. समोरची बाजू, समोरची बाजू बी सी हे तर सी आहे. बी सी एच भागिले ए बी, एच भागिले डायरेक्ट लिहितो मी, एच भागिले 100 मीटर. ठीक आहे. टॅन ए, टॅन 40 बरोबर एच काढायचं आहे भागिले 100. आता टॅन 40चं हे किंमत आपल्याला माहिती पाहिजे. टॅन 40चं किंमत किती आहे आपण जर बघूया. मोबाईल द्या. टॅन 40चं तुम्ही किंमत एक तर तुम्हाला एक्झाममध्ये रेडीमेड हे दिलेलं असतात, अदरवाईज तुम्ही लॉग टेबलमध्ये पाहून तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. आता मी माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. टॅन 40 अंश 0.8390, 0.8390 हे किमती आहेत. एच भागिले 100 हे म्हणजेच काय, भागिले 1. म्हणून एच बरोबर 0.8390 गुणिले 100. आता ह्या 0.8390ला 100ने जर गुणलं, इथे 2 शून्य आहेत, हे 2 अंक इकडे सरकवा, म्हणजेच किती आलं 83.90 मीटर. किंवा राऊंड फिगरमध्ये जर विचारलं तर 84 मीटर्स हे त्याची उंची असेल. लक्षात येतं का पहा. हे अतिशय साधा आणि सोपे ह्या प्रकारचे गणित हे असतात. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या प्रकारे गणित हे दिले असतात आणि त्याचे उत्तर हे आपल्याला थोडंसं जरा कॅल्क्युलेट करून सोडवायचे असतात. बऱ्याच वेळा आता तुम्हाला सांगितलं की अशा किमती हे ज्या आहेत तुम्हाला परीक्षेत प्रश्नामध्येच दिलेलं असतात की टॅन 40 डिग्री इक्वल टू 0.8390 ह्याच तुम्हाला रेडीमेड दिलेलं असतात. त्यावरून त्याची उंची काढा. बऱ्याच वेळा काय असते, उंची दिलेली असते तर ह्या टॉवरच्या पायथ्यापासून हे झाड किती अंतरावरती आहे, म्हणजे तुम्हाला हे विचारतात. काय तुम्हाला उंची दिलेली आहे. आता ह्याच एक्झाम्पलमध्ये 84 मीटर्स हे उंची दिलेलं आहे, तर तुम्हाला हे काढा म्हणून विचारतील एक्स. पुन्हा सूत्र तुम्हाला हेच वापरावं लागेल, टॅनच वापरावं लागेल, कारण टॅन 40 इक्वल टू एच बाय हे एक्स असणार आहे. समोरची बाजू माहिती आहे, लगतची बाजू काढा. ओके. हे ह्या प्रकारे गणित हे असतात ट्रिग्नोमेट्रीच्या थर्ड ॲप्लिकेशनवरती. आणि हा जो ॲप्लिकेशन आहे हाईट अँड डिस्टन्स ट्रिग्नोमेट्रीचा थर्ड ॲप्लिकेशन, माझ्या मते तुम्हाला हे लक्षात आलं असेलच. जर नाही समजलं पुन्हा एकदा हे रिवाइंड करा, पुन्हा एकदा पहा आणि
खाली जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे, ते कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका ते मला लिहून कळवा. मी ते वाचेन आणि तुम्हाला मी रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचे काही गणितं आहेत, ते गणितं देखील तुमच्याकडे बुक्स आहेत, त्या बुक्समध्ये पहा. त्या पद्धतीची काही गणितं आहेत, ते गणितं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, सोडवा. आणि माझा व्हॉट्सॲपचा नंबर जवळपास प्रत्येकांच्याकडे आहे, त्या व्हॉट्सॲपवरती ते सोडवून मला द्या पाठवून. मी सर्व चेक करेन आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय पण देईन. ठीक आहे. हे सर्व करा. घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. थँक्यू. जय हिंद.